नाही पोट नाही पेटणार. ओके ब्रो. आले 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 आले. हा झालंय सुरू नगर तर थोडं पुढे आलेलं आहे. सगळ्यांना थंडी वाजलेली म्हणून आपण आता जे पाहिलं ते शेकोटी जरा यांना थंडी वाजत नाही वाटली. काय म्हणले थंडी वशी काय बोलतात तुम्ही? थंडी जरा जास्तच वाढली आहे. काशीबाई आम्ही सकाळी रात्री बसलो 6-11 वाजता. तेव्हापासून आम्हाला कुठं थांबलो जेवायला कुठंच नाही. रेस्टॉरंट म्हणजे आम्हाला तोंडात काही घासच नाही घेतला आता जेवायला 2 वाजता. तर 2 चपातीवर आम्ही उरकलेलं आहे. 2 कुठं एकच हा काही नाही एकच खायला. बाकीचं सगळं ठीक आहे. बाकी नंतर बोलू आपण. संध्याकाळचे 4 वाजलेत. कॅम्पसमध्ये इथं पोहोचलोत आपण. आणि पताके काय आमच्या स्वागताला लावलेत का काय काय माहीत नाही. पण छान दिसतात आज पताके कलरफुल. ही पहिली IITची पहिलीच टेक्निक सापडली इथं आपल्याला. आल्या शिडीला लॉक लावून ठेवलं. डायरेक्ट 2 शेड आहेत. शिडीला लॉक लावून ठेवलं. काय माझं काम चाललं होतं तुम्ही? ये यहाँ पर उसे IIT बॉम्बे का कैंपस दिखा रहे हैं. आंघोळ्या राहिल्यात. पहिले शंकर भरणे सर इकडे बघा. हा हे बघा ऑदर स्टेट या इकडं निवड खुमळा करायला काय कसं नाही. हा हाच घ्या चलो. काही भेटते का तुमच्या ओळखीचं? काय भूविज्ञान सायन्स, जिओलॉजिकल सायन्स.
काल 11:15 वाजता प्रवास सुरू केला होता. 4:30 वाजले, 17 घंटे बसलेलो आम्ही त्याच बसमध्ये. आता उशीर झाल्यामुळे काय म्हणले, बसमध्ये बसा आणि बसमधूनच तुम्ही IITचा कॅम्पस फिरा. बसमध्ये बसल्या बरं ह्या बसच्या काचा असायच्या ना सगळ्यात पॅक येते काचा, त्यामुळे AC चालू केला तरच जरा बरं होते. आणि आता इतकं गरम होतंय बेकार, अवघड आहे. बघू काय होते. दाम मिले मार्केट में किसान को तो उसके ऊपर वो काम करता है। पर ऐसा तो नहीं है कि पिछले 50 साल में कुछ बना नहीं है, उस पर जरूर बना है, पर ऐसा क्या कठिनाइयां हैं जिसके लिए फार्मर्स उसको अपना नहीं पा रहे हैं, आपका अपना क्षेत्र उसमें हम लोग रिसर्च करते हैं। हॉस्टेल आहे एक, त्या हॉस्टेलमध्ये आमची संध्याकाळची म्हणजे रात्रीची राहण्याची सुविधा केलेली आहे. संध्याकाळचे 9 वाजले जवळपास, मला जेवायला द्यायचं आहे. भरपूर मोठं हॉस्टेल आहे. The next day. हाय हॅलो नमस्कार, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग. मी संकेत स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपली काल सुरुवात झाली होती ट्रिपला, पण कालचा दिवस इतका पूर्ण ट्रिपमध्ये गेला, म्हणजे जवळपास 16-17 तास आम्ही ट्रिपमध्ये बसमध्येच होतो, त्यामुळे पूर्ण थकलेलो होतो. आल्याच्यानंतर मला वाटतं 4 वाजता इथं आलो आम्ही. 1 तास IIT फिरलो. IIT फिरल्याच्यानंतर सुरुवात नाही केली मी व्हिडिओला, त्यामुळे आज जरा फ्रेश होऊन सुरुवात केलेली आहे. तर आजचा दौरा असा आहे की मुंबईचं दर्शन असेल, बघूया कुठं कुठं फिरायचं आहे, काय करायचं आहे. चल आता उद्या चला टाकून जाता. इथं आम्हाला कापसाच्या रिसर्च स्टेशनमध्ये आणलं आहे. इथं कापूस खायचा का काय झालं, जे नाही ते पौर आणि जे पाहायला आलं ते नाही वाटत. सबसे लॉन्ग 34.6 mm है इसकी. ये अपने साउथ में होती है. ये हम ज़्यादातर हम जितने यूनिवर्सिटी जो रिसर्च करते हैं उन्हीं के पास प्योर 8 में लेके एक बनाएंगे. यही हम हैंड सेट करेंगे कितना काउंट का धागा बनाना है. धागा बनाना है वो वहीं सेट करके लाओगे पीछे से, यहाँ के वो उसी हिसाब से हम रील सेट कर देंगे. मतलब हैंग वहीं सेट करना पड़ेगा आपको कि हमें कितना काउंट धागा बनाना है, क्योंकि रोलिंग उसी हिसाब से करनी है. इसमें एक मशीन और आ गई है जो डायरेक्ट स्लाइवर से ड्राइंग से हम डायरेक्ट उस पर धागा बना सकते हैं. करेंगे कितना काउंट का धागा इसके एक स्पीड फ्रेम एक रिंग फ्रेम 2 बंद हो जाएंगे. ड्राइंग से डायरेक्ट यहाँ धागा बनेगा. 20 times only I can fold this. फोल्ड करायचं आहे दिस मशीन. करन्सी आम्ही टाकली ना, आमची मशीन बंद करायला लागते. हां 10,000 मिनिमम जातेच. हे 20च्या आतमध्ये सेट 10 तेच करन्सी 10,000.
जगपरचा आलेलं आहे इथे गेट वे ऑफ इंडियाला. लय गर्दी आहे आज तर. वीकेंडमुळे शाळेत एवढी गर्दी आहे ऐकत नाही. ऊन वरती झालंय, सूर्य वरती आलाय, लय ऊन लागते. आज भरपूर गर्दी आहे. बरं नाही सर, तुम्हाला काय फिलिंग वाटते आज इथं गेट वे ऑफ इंडिया समोर उभं राहून? अरे वा, इथून तो नजारा छानच दिसतोय, ताज हॉटेलचा नजारा. सुंदर नजारा आहे. खरंच तुमची पहिली वेळ आहे का? मनमोहक दृश्य आणि पहिली वेळ आहे तुमची इकडे मुंबईला? ताज हॉटेल दुसरी वेळ आहे. किती वेळ आलेले आहेत? पहिली वेळ आहे. आमची पण पहिलीच वेळ आहे. कोणीकडे बघा, इकडे बघा का तिकडे बघा, तेच कळा नाही नेमकं. तुमच्याशी बोलावं काय ते पण कळा नाही नेमकं. सध्या 2 मिनटं बघून घेतो सगळं. गेट वे ऑफ इंडियाची जी माहिती आहे ती पूर्ण याच्यावरती लिहिली आहे. तुम्ही व्हिडिओ करून पॉज करून बघू शकता, वाचू शकता. आजपर्यंत हे सगळं टी व्हीमध्ये किंवा बघितलेलं असं नाही का, ऐकलं होतं ताज हॉटेल व्हिडिओ. प्रत्यक्षात पाहिल्याच्या नंतर खरंच खूप सुंदर आहे, बेस्टच एकदम. इथं काय आता व्हिडिओ वगैरे थोडंसं करू, सिनेमॅटिक शूट काढू, फोटोज वगैरे घेऊ आणि पुढच्या स्पॉटला जावं लागेल. आता गेट वे ऑफ इंडियाच्या आम्ही जरा मागच्या साईडने जातो. मागच्या साईडने हा रस्ता आहे ना, त्या रस्त्याने आम्ही पुढे जातो. इकडे बघू काय मागच्या साईड. हे प्रत्येक वेळेस असे काय स्पॉट बघून झाला का बस शोधावं लागते. बस जाते कुठं ना कुठं निघून, तिच्या मागं आम्हाला सापडावं लागत बसते. पुढे गेली का आम्ही ती बस. मग निरंजन कसे आले ट्रिप काय वाटतं? मस्त. किती रेटिंग देशील 5 पैकी? पहिल्या दिवस जरा हालत झाले आपले पण आहे ना. 5 out of 5. कालचे दिवस खरं हाल झाले. आज जरा स्पॉट सकाळी नाश्ता वगैरे केला, स्पॉट बघितला. आज पहिला स्पॉट आहे नाही, पहिला स्पॉट तो इन्फिनिटी होता. नंतर इकडे आलो गेट वे ऑफ इंडिया, ताज हॉटेल बघितलं. आता पुढे वाटलं जेवण करू आणि नंतर पुढे बघू काय करायचं. गाडी शोधण्यात नादात ना आम्ही जवळपास 1 चक्कर पूर्ण कंप्लीट केलेली. गाडी अजून तिकडेच आहे पुढं. आम्ही इकडे नाही सापडली का रस्त्यावर आहे. त्याच्यामुळे आम्ही गोल फिरतोय. हे बघा आमच्या मागं साईडला हॉटेल, त्याच्या गोल चक्कर मारला आहे मी आता जवळपास.
रात्रीचं जेवण झालंय मस्तपैकी दाबून जेवण केलंय काय माझा आवाज आला का नाही काय माहिती पण कसं आहे आम्ही आता बसलो कशामध्ये बसलो बसमध्ये बसलो सिटी बसमध्ये आपल्याला ही जी बस आहे सलग बस नाही आम्हाला अंधेरी पूर्वला जायचंय अंधेरी पूर्ववरती उतरून पुन्हा आमच्या दुसरी बस तर मी आणि माझे काही मित्र आलेले आहेत जुहू बीचवरती आत्ताच रात्रीचे काहीतरी वाजले नाही सांगत किती वाजले मी पण आलोय लवकरात लवकर आलोय इथे बीच बघितलं तर छान वाटतंय पण अस्वच्छता लई आहे प्लास्टिकच्या कचरा आणि तीन भरपूर काय काय आता थोड्या वेळ इथंच फिरू माझ्या मागं थांबा रे भाऊ मी जाईन माझं कसं आहे मी व्हिडिओ काढत बसलो ना मी जाईन कुठेतरी निघून आता लई मजा येईल का सांगते आता लई मजा येऊ राहिली आता काय नाही का असे लाईननुसार यांनी कचरा टाकलाय लाईननुसार काय कचरा टाकीत गेलेच होते का काय काय आपल्याला रिटर्न गिफ्ट समुद्राला आपण दिला ना कचरा म्हणून समुद्राने परत रिटर्न दिला हे बघा आता हे समोरच्या LED मध्ये लिहिलेलं आहे आता पुढं दिसतंय नाही दिसत नसेल तुम्हाला पण वरती लिहिलं आहे पर्यावरण वाचवा आणि भविष्य घडवा आणि या भविष्य घडवावरतीच प्लास्टिक टाकले क्या बात आहे असंच करा आलो माझ्या डाव्या साईडला तुम्ही बघताय तो जुहू बीच आहे आणि काय झालं दुपारी आम्ही जे आहे ते फिरत होतो आणि त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही बघितला असेल व्हिडिओ लगेच मी रात्री जेवणाची दाखवली झालं असं की दुपारी 1:30-2 वाजले होते 2 वाजले त्यावेळेस आपण ताज हॉटेलपासून म्हणजे गाडीत बसलो ज्या हिशोबाने की आपल्याला एक सेंटर बघायचं होतं सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन असं नावाचं सेंटर एक होतं तर तिथं जायचं होतं पण काय झालं काय माहिती ते अरेंज झालं नाही तिथं जायला जरा उशीर झाला ट्रॅफिकमुळं म्हणा किंवा मग काही वेळेस गाडी ड्रायव्हरचा जो रस्ता आहे तो चुकला त्याच्यामुळे ती जाता काय आलेलं नाही त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं डायरेक्ट कारण दिवसभर खूप दमलेलो होतो एकदम डिटेलमध्ये तुम्हाला थोड्याच वेळात सांगेल थोड्याच वेळात म्हणजे आता आजचं मला वाटतं एवढंच असेल रूमवर गेलं की डिटेलमध्ये सांगतो काय झालं होतं तर ते पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे आजच्या दिवसापर्यंत 2 दिवसामध्ये तर सध्या तरी मी जुहू बीचवरती एन्जॉय करतो जरा अभी हमने नाही हमारे की आपला काय आलं जुहू बीच पाहिलं बरं काय 1:30 वाजले रात्रीची फिरतोय रस्त्यावरती कुठं जायचं माहीत नाही आपल्याला पण मग तरीसुद्धा ट्रिप उरकलेली आहे आणि पुन्हा जायचं आहे परभणीला खाली सगळी वाट पाहताय आता पहिले नाश्ता होईल नाश्त्याच्या नंतर गाडीत बसू गाडीत बसल्याच्यानंतर पुन्हा एक लंबा सफर तयार करून परभणीमध्ये जावं लागेल झोप काय एवढी ठीकठाक म्हणजे कमी वेळ झाली जास्त वेळ झालेली नाही कारण रात्री जरा उशिरा आलो होतो किती वाजता आलो होतो ते जाऊ द्या आणि आत्ता जो उठलो आहे तो 6 वाजता उठलो जवळपास सकाळचे 7 वाजता आणि ही जी आहे ती आमची रूम ज्या ठिकाणी आम्ही थांबलेलो होतो खाली सगळे आमची वाट पाहत आहेत मला उठून जायचं आहे लवकर भेटूया परभणीमध्ये जाऊन चला या टाटा रूम बाय बाय करा रूमला आपल्या कोण तयार होते तुम्ही सर लोक आपली खाली वाट पाहिजेत पोर आलेत सालाजी हे इकडं मेन गेट आहे याचं हा हे परभणीला यायचं का हाँ चल परभणी अभी इसको लेके जाएंगे बाय बाय टाटा 2 दिवसाच्या ट्रिपमध्ये आजचं जेवण आहे ते जरा सॅटिस्फाय झालं छान होतं आजचं जेवण म्हणजे एकदम प्रॉपर मॅनेजमेंट होते हॉटेलमध्ये गुड लक हॉटेल आहे शिक्रापूरपाशी एक हॉटेल आहे त्याच्यानंतर आता बसू गाडीमध्ये जाऊ परभणीला ये
पडलेलं ऐ बाबड्या ऐ बाबड्या अरे माय की ना भाई तेरी मम्मी किधर है खरं न्यायचं घ्यायला टाकून सेवच केलं होतं काय सेवच करून ठेवलेलं होतं हा का चला आलो आम्ही आले का तुम्ही चला 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 जाऊन झोपा आता संघर्षमय यात्रा या ठिकाणी सक्सेसफुली यशस्वीरित्या पार पडलेली चला या यात्रे करू या नमस्कार मित्रांनो काल 2:30 वाजता आपण इथं पोहोचलो परभणीमध्ये त्याच्यामुळं काल रात्री काय झालं आल्या मी झोपलो आणि आज सकाळी तुमच्याशी बोलतोय तर आता मी तुम्हाला ह्या 2 दिवसाची ट्रिप होती त्याचं कन्क्लुजन म्हणा इन्फॉर्मेशन म्हणा काय जे असेल ते म्हणा ते टोटल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे असं वाटतं की एकतर मुंबईची ट्रिप जर करायची असेल तर 2 दिवसात करणे अशक्यच 2 दिवसात मुंबई पाहणे अशक्यच तर त्यातल्या त्यात मेन मुद्दा असा होता की आम्हाला IIT बॉम्बे हे पाहणं महत्त्वाचं होतं म्हणजे त्यासाठी ही स्पेशल ट्रिप होती तर चुकायला म्हणजे मिस्टेक्स व्हायला सुरुवात मला असं वाटतं इथून झाली की आम्हाला सनी सांगितलं होतं की 21 तारखेला रात्री 8 वाजता तयार राहा तर आम्हाला 8चा टाईम दिलेला ॲक्च्युअलमध्ये गाड्या आल्या 11 वाजता 11:15 वाजता आपली ट्रिप सुरू झाली म्हणजे आपण जो प्रवास सुरू झाला आहे तो आधीच आपल्याला 2-1 तास उशीर आला 2-3 तास उशिरा सुरू झाला तर तिथं एक चूक झाली त्याच्यानंतर जी आहे ती सगळ्यात चूक म्हणजे मॅनेजमेंट नावाचा कुठलाच प्रकार मला दिसलेला नाही त्याच्यामुळे सगळ्यांचे थोडेसे हाल झाले असं म्हणायला हरकत नाही दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी झालं त्यावेळेस सकाळ झाल्याच्या नंतर मुंबईच्या जवळ गेलो होतो तर त्यांचं पहिलं काम होतं की कुठेतरी हॉटेलमध्ये म्हणा रेस्टॉरंटमध्ये म्हणा मुलांना फ्रेश होण्यासाठी किंवा ब्रेकफास्टसाठी थांबवावं त्याचं त्यांचं काम होतं पण त्यांनी ते केलं नाही मॅनेजमेंट लॅक ऑफ मॅनेजमेंट तिथं आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं की आम्हाला आता दुपार थोडंसं टोल अक्षरशः खरं सांगित झालं तर टोल नाक्यापाशी जे वॉशरूम्स असतात त्या ठिकाणी आमच्या मुलांनी काही थोडंसं फ्रेश वगैरे झाले त्याच्यानंतर दुपारचे 1-1:30 वाजता आम्ही जेवण केलं मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये आणि पुन्हा जर्नी सुरू केली मला ते तिथं गेल्याच्या नंतर असं झालं की आता 150 मुलं एकत्र आले एकाच टायमाला आले तर त्यांना हॉटेलच्या मॅनेजमेंटला सुद्धा एवढा लवकर झटपट एवढं 150 करण्यासाठी बनवता येत नसतं अन्न थाळी तर तिथं पण आमचं वरच्यावरच जेवण झालं हलकं म्हणजे जेवढं एका थाळीमध्ये दिलं होतं तेवढं आम्हाला खायला लागलं डबल घेता आलं नाही तर यावरती सर जे मॅनेजमेंटवाले आहेत आमचे ते म्हणले की असं नसतं की त्यांना पहिल्यांदा सांगायला लागतं की आम्ही एवढे 150 जण येणार आहे मग ती बनवावं लागतं मग तुम्ही सांगितलं का नाही हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जर तुम्हाला माहीत होतं की आपली जी ट्रिप आहे ती 2 दिवस IIT बॉम्बेला जाणार आहे तर ते 2 दिवसाचं तुम्ही 150 पोरांच्या जेवणाचं नियोजन करायला पाहिजे होतं तर ते त्यांनी केलेलं नव्हतं त्यामुळे पहिल्या दिवशी जे आहे ते सगळ्याच मुलांचे खूप जेवणासाठीचे स्पेशली हाल झाले पण जेवणासाठी तर झाले पण पाण्यासाठी सुद्धा झाले त्यांनी पाण्याला सुद्धा लवकर थांबवलं नाही त्यामुळे पहिला जो दिवस आहे पहिला जो ट्रिपचा दिवस आहे जरासा हार्ड गेला तर असं झाल्याच्या नंतर जेवण झाल्याच्या नंतर मुंबईची ट्रॅफिक आम्हाला फेस करावी लागली त्यामुळं 4 वाजता आम्ही IIT बॉम्बेला पोहोचलो ज्या IIT बॉम्बेच्या नावाखाली आम्ही ट्रिप सुरू केली होती तर त्या IIT बॉम्बेसाठी आम्हाला पहिल्या दिवसाचा 1च तास म्हणजे 4 ते 5 वाजल्याच्या नंतर IIT बॉम्बे बंद होतं त्याची ऑफिशियल टाईम 5 वाजेपर्यंतच आहे तर तो 1 तास फक्त आम्हाला IIT बॉम्बेमध्ये त्याचं इन्फॉर्मेशन घेता आली मग तिथं आम्ही 2 सेशन्स कंप्लीट केले त्याच्यानंतर जे आहे ते आम्ही तिथल्याच एका हॉस्टेलमध्ये थांबलो हॉस्टेलमध्ये थांबल्याच्यानंतर जे संध्याकाळचे जे पण जेवण केले तिथं पण थोडंसं प्रॉपर मॅनेजमेंट नव्हतं कसे आम्ही जेवण केले उशीर झाला होता त्यावेळेस काहीतरी झोपायला 12:30 पण वाजले होते हा जरा पहिला दिवस ठीक आहे दुसऱ्या दिवशी जे आहे ते त्यांनी थोडंसं मॅनेजमेंट
ठीकठाक दिसलं. सकाळी मग त्यांनी थोडासा नाश्ता वगैरे केला आणि त्यावेळेस पहिला स्पॉट जो होता कॉटन रिसर्च स्टेशनचा तुम्ही बघितला असेल तो स्पॉट होता. तो स्पॉट बघितला. त्या स्पॉट बघता बघता उशीर झाला होता. मला वाटतं 11:30 का 12 वाजले असतील त्यावेळेसचे. त्याच्यानंतर बसलो आम्ही दुसरा स्पॉट बघायला गेलो होतो म्हणजे ताज हॉटेल गेटवे ऑफ इंडिया. तिथे त्यांनी सांगितलं की 15-20 मिनिटात तो स्पॉट बघा, आपल्याला सीफेला जायचं. सीफेला म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, जे की अंधेरी पूर्वमध्ये स्थित आहे. तर तिथं जायचं होतं आपल्याला. ताज हॉटेल वगैरे आपण पटकन कव्हर केलं. दुपारचे 2 वाजले होते. गाडीत बसलो आम्ही आणि मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये चालायला लागली आमची गाडी. संध्याकाळचे 6:15 मला वाटते 5:30-6 असं काहीतरी टाईम झाला होता. जवळपास आम्ही 4 तास दिवसभर त्या गाडीमध्ये बसलो होतो मुंबईमध्ये बिना कुठलंही लोकेशन बघता. नंतर उशीर झाल्या कारणामुळे ती सीफेचा सुद्धा टाईम संपला होता. त्याच्यामुळे आम्ही पुन्हा हॉस्टेलला आलो. तर दुसरा दिवस सुद्धा फक्त आम्हाला ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडिया बघावं लागलं. लॅक ऑफ मॅनेजमेंट नसल्या कारणामुळं. त्यावेळेस सुद्धा पाण्याचे हाल, सगळे हाल दुसऱ्या दिवशी पण झाले. आणि त्या गाडीचं कसं होतं की पूर्ण AC गाडी होती, पूर्ण काचा बंद होता. AC चालू केला तरच थंड म्हणजे वातावरण होत होतं. पण त्या गाडीचा AC पण नीट चालत नव्हता, ही एक फॅक्ट आहे. आणि दुसऱ्या दिवशी तर झालं. नंतर मग त्यांनी गाडी डायरेक्ट हॉस्टेलला नेली. हॉस्टेलला गेल्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग दुसऱ्या दिवशी रात्री 9च्या नंतर आम्ही थोडंसं फ्रीली आमच्या मनाने कुठेतरी फिरायला गेलो. तर आमच्या ग्रुपमध्ये म्हणजे मी आणि माझे 4 मित्र, आम्ही असे 5 जण मिळून रिक्षाने आणि बसने, असे 2 पद्धतीने. बसने अगोदर अंधेरीला गेलो, रिक्षाने नंतर जुहूला गेलो. आणि जुहूला गेल्याच्यानंतर रात्र होती, त्याच्यामध्ये जास्त काही शूटिंग करता आलेलं नाही. मग आम्ही तिथं फिरलो, थोडीशी इकडे तिकडे चक्कर मारल्या आणि वापस आलो. तर ह्या ज्या ट्रिपमध्ये जो सांगायचा मला मुद्दा हा की जर तुम्ही म्हणजे ज्यांनी मॅनेजमेंट केलं ट्रिपचं, त्या ट्रिपवाले काही नवीन किंवा असे अनोळखी नव्हते की त्यांना पहिलीच वेळ असं नव्हतं. त्यांनी याच्या अगोदर पण भरपूर ट्रिप केलेल्या आहेत. खरगपूरला म्हणा, बॉम्बेला म्हणा, याच्या अगोदर भरपूर ट्रिप केलेल्या आहेत. मग त्यांना जर माहीत होतं की असं असं आहे, मॅनेजमेंट करायला लागत होतं, त्यांनी प्रॉपर मॅनेजमेंट करायला हवं होतं असं आमचं म्हणणं आहे. जर केलं असतं तर प्रॉपर म्हणजे अजून तुम्ही बघितलं असतं की माझ्या पूर्ण ट्रिपमध्ये जर आहे ती एनर्जी जरा लो होती, ती याच कारणामुळे लो होती, प्रॉपर मॅनेजमेंट नव्हतं. पण असो, काही कासाना त्यांनी आमच्यासाठी ट्रिप अरेंज केली, यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. आदरीस देखील सुद्धा त्यांनी आम्हाला एक संधी दिली IIT बॉम्बेमध्ये जाऊन एक्सपिरियन्स घेण्याची, काही 2-4 गोष्टी शिकण्याची. त्याबद्दल मी मॅनेजमेंटचं कॉलेजचं कौतुक करतो, धन्यवाद मानतो त्यांचे. पण याही पुढे त्यांना एक रिक्वेस्ट करतो, जर तुम्हाला अशी ट्रिप अरेंज करायची असेल तर कृपा करून प्रॉपर मॅनेजमेंट ठेवा, जेणेकरून पोरांचे काय हाल होणार नाहीत. असो, हे झालं पूर्ण ट्रिपचं वृत्तांत, कॉन्क्लुजन म्हणा. हे सांगणं मला भाग होतं, कारण की 2 दिवसाच्या ट्रिपमध्ये एवढा मोकळीक मिळालेली नाही तुमच्यासोबत बोलण्यासाठी, जी इथं आल्याच्यानंतर मला मोकळीक मिळाली. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हाच व्हिडिओ मी इथंच थांबवतो. पुढच्या व्हिडिओमध्ये जी काही नवीन कंटेंट असेल तो घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि आवडला व्हिडिओ तो लाईक करा, शेअर करा आणि खाली एक रेड कलरचं बटन आहे, सबस्क्राईब करा. तोपर्यंत गुड बाय.